रुपेश दादा नाईक यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. रुपेश दादा, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी आपण ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण आता आपल्या डोळ्यासमोर येऊन ठेपेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन झालं. एक आपण धावता सन्मान घेतोय श्यामसुंदर देवरुखकर माऊली यांचा या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. त्रिमूर्ती भजन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्यामसुंदर माऊली यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं देखील स्वागत करूया. माझ्या मते भजन मंडळ घरी पोचली असतील ते प्रत्येक जण आता मात्र सगळ्यांनी बेस्ट दिलाय. कोण काय सर, नक्कीच बेस्ट तर सगळ्यांनी दिलाय. सगळ्यांकडून त्यांचा प्रयत्न होता तो त्यांनी केलाय. परीक्षण असतं, स्पर्धा म्हटली की नियम अटी आल्याच. स्पर्धा म्हटली की परीक्षण आलंच, तिथे गुण आल्या, हार जीत ही आलीच. पण एका हारेने कुणी, एका पराजयाने कुणी, एका अपयशाने कुणी खचून जायचं नसतं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्पर्धा म्हटली की नियम अटी आल्याच, त्याच्यानंतर हरणं आलं, जिंकणं आलं. पण एका पराजयाने कुणी खचून जायचं नसतं, एका अपयशाने कुणी खचून जायचं नसतं. अपयश या शब्दाची फोड केली तर अपयशा मागे यश हे लपलेलं आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याच्या वाटा खडतळ असतात. त्या खडतळ वाटा पार करून गेल्याच्या नंतर आपल्याला मिळतो तो विजय असतो, तो संघर्ष नंतर मिळतो, संयम केल्यानंतर ते मिळत असतं. आणि आजवर सगळ्यांनी संयम केला. गेले 16 तास मी सांगितलं की या भक्तिरसार या नामाच्या गजरात आपण दंगून गेलोय. या ठिकाणी जर पाहिलं तर आजचा रविवारचा दिवस आहे, प्रत्येक जणाचा फिरायचा दिवस, सुट्टीचा दिवस. हरिभक्त पारायण भगवान पवार महाराज यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आणि तसेच मित्रांनो, जर आपण आजवर, मी तरी आजवर त्यांना रील्सवर बघत आलो, असे सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व सदा लाडके माऊली यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आज आमचं, मी सांगितलं की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, कारण या ठिकाणी बरीचशी मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यांच्याकडे ज्येष्ठ वरिष्ठ असा अनुभव. तसेच सचिनजी उमावणे यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. तसेच संतोष दादा नाईक साहेब यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. तसेच आपण जर पाहिलं तर श्री वारकरी भजन मंडळ या मंडळाचे संस्थापक सन्माननीय सचिनदादा टाकळे यांचे वडील पिताश्री महेंद्र टाकळे माऊली यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. तसेच आर्मी रिटायरमॅन प्रवीण तावरे महाराज यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. यस, आपण बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेनुसार जगायला पाहिजे, कारण आपण मुंबईची धावती लोकल पकडणारी आपण माणसं, ज्या लोकलमध्ये मी मगाशी सांगितलं की एक गाडी चुकल्यानंतर श्यामसुंदर देवरुखकर माऊली यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यायचं आहे. मायबाप हो, मी सांगत होतो की लोकल चुकली घड्याळाच्या काट्यावरती, मी सांगत असतो की घड्याळाच्या काट्यावरती आणि मुंबईच्या लोकलवरती आपल्या सगळ्यांचं जीवन हे चालू असतं. कारण लोकल चुकली, निघून गेली ट्रेन पुन्हा ती भेटणार नाही हे प्रत्येकाला माहीत असतं. कारण तिथे काही गोष्टी घडतात, तर तिथे कदाचित भजन कधीतरी मिस होतं, कधीतरी ऑफिसला लेट मार्क लागतो, ऑफिसला दांडीसुद्धा कधी कधी मारावी लागते. कारण येणारी ट्रेन, चुकलेली ट्रेन ही निघून जाते, येणारी ट्रेन खाली येत नाही आहे, ती भरून येणार आहे, ती कुणाला तरी घेऊन येणार आहे, असंच असतं. परंतु आपण वेळेचं महत्त्व जाणायला शिकायला पाहिजे. वेळ खूप होत चाललाय, आपण शेवटची काही मिनटं घेऊया आणि धावताच
आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी घेऊया. बक्षीस कोणाला मिळणार आहे, काय मिळणार आहे, या चिठ्ठीमध्ये आहे. चिठ्ठी माझ्याकडे आहे, चिठ्ठी कोणाला दाखवली नाही आहे. सरांना, 2 सरांना आणि मला ही चिठ्ठी माहिती आहे, बाकी कोणालाच माहीत नाही आहे. तोपर्यंत आपण वाट पाहूया, आयोजकांना देखील वाट पाहायला लावूया. कारण आत्तापर्यंत आम्ही स्पर्धक मंडळांनी वाट पाहिली त्या 8 तारखेची. 8 तारखेचं समीकरण पाहिलं. आज 8 तारीख, 8वा वर्धापन दिन आहे आणि वर्ष 2026 आहे. 26 याची अंकाची जर बेरीज केली तर त्याची सुद्धा बेरीज येते 8. म्हणून या 8 अंकाचं समीकरण खूप मोठं असणार आहे, हे भाग्य असणार आहे. आणि त्यासाठी श्री वारकरी भजन मंडळ या आयोजकांसाठी आपण जोरदार टाळी वाजूया. दिलीपजी शिंदे मावळी यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. गणेश इंगळे तसेच यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. संयम, प्रतीक्षा किती करावी लागते ना. आयुष्यामध्ये संकट येतात, संकट येत राहतात, संकट जातात सुद्धा, परंतु जो संकटांना सामोरे जाऊन खंबीरपणे उभा राहतो तोच आयुष्यामध्ये करत असतो, काहीतरी करत असतो, घडत असतो. म्हणून अडचणी आल्यानंतर त्या अडचणींना घाबरायचं नाही, तर त्याला सामोरे जायचं असतं. म्हणून आपल्याकडे वेळ कमी असताना मी पुन्हा एकदा मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की एक तारी एक संगे एक रूप झालो, एक तारी एक संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्यालो. मी अजून एक सांगितलं की याची देही याचा डोळा, हा सोहळा आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलाय. हा सोहळा स्वर्गात सुद्धा होत नाहीये, तो सोहळा आज या ठिकाणी आपण उघड्या डोळ्यांनी अनुभवत होतो. तुमच्या सर्वांचं शतशः आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. आपण थेट आपण सन्मान सोहळ्याच्या दिशेने जातोय या व्यासपीठावरती. कारण असं म्हटलं जातं या ठिकाणी बघा, असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, परंतु देणाऱ्याचे घेणाऱ्याने हात घ्यावे. हात मुळासकट दुपटून नाही, पण त्याच्या ऋणात राहण्यासाठी काहीतरी करावे. त्यासाठीचा हा हट्टास त्यासाठीचा एक छोटासा धावता सन्मान सोहळा आपण या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी मी विनंती करतोय, मी कृपया सर्वांना एक विनंती करून आपण थोडा धावता सन्मान घेताना आपण थोडं स्पीडअप करूया. ज्यांची नावं घेईन त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी लवकर यायचं आहे. आणि आयोजक मंडळाची जी कमिटीवरची जी मंडळं असतील त्यांनी नावं घेण्याच्या आधी आपल्या हातात आल्यानंतर आपण या ठिकाणी ते बक्षीस घेऊन पुढे यायचं आहे. चला तर मग या ठिकाणी विनंती करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट शिस्तबद्ध आपण या ठिकाणी बघा, आपण पहिल्यांदा कार्यकारिणीचा आपण सन्मान घेतोय. मी विनंती करतोय, मयूर आव्हाड यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. आपला देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर मयूर आव्हाड आहेत का? या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. प्रीतम पाटील, राजेश जगताप नाही आहेत. अविनाश पतंगे, महेंद्र भिलारे, विश्वनाथ सैतावडेकर, जर त्यांच्या मिसेस त्यांनी जरी स्वीकारला तरी चालू शकतं. या आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी आपण सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी विश्वनाथ सैतावडेकर यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या ठिकाणी यानंतर पुढील शुभ सन्मान असेल मयूर सुर्वे, तसेच
राजेशजी जगताप यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. आपण हा धावता सन्मान घेतोय. सकाळी टाळी कमी पडून देऊ नका. 15 मिनिटं एक आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण करा. या प्रांगणाच्या बाहेर गेल्याच्या नंतर थंडी वाजणार आहे, प्रत्येकाला माहिती आहे. परंतु ती ऊर्जा, ती थंडी घालवायची असेल तर आत्तापासून सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर मयूर सुर्वे, विनोद आरोटे, अतुल भारे, विनोद आरोटे, त्यानंतर अतुल भालेराव, रुपेश भोसले, संदेश महापदी. टाळी कुठेतरी कमी पडते बघा. ही आपली मंडळी आहेत, आपल्या मंडळींसाठी तरी आपण टाळी वाजवली पाहिजे. कैलास घरत, आकाश चिमन, आकाश चिमन यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर मयूर पाटील, हितेश चोरगे, त्यानंतर हितेश तिवारी, गणेश इंगळे. हितेश तिवारी यायचा आहे. यानंतर हितेश तिवारी, गणेश इंगळे, त्यानंतर मोहन गोगावळे, गणेश शिंदे, कृपया टाळी वाजवायची आहे. यानंतर आपण श्री वारकरी भजन मंडळाचे सल्लागार श्री ललित पिल्ले, तसेच सल्लागार श्री गिरीश लोहार, त्यानंतर सल्लागार गणेश कदम, या ठिकाणी गणेश कदम यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर वारकरी भजन मंडळाचे संपर्क प्रमुख श्री विश्वजित सावंत, यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर राम चौगुळे, हिशोब तपासणी करतात ते. तसेच हिशोब तपासणीचे त्यांचे सहकारी निलेश जोशी, यांचा या व्यासपीठावरती सन्मान होईल. त्यानंतर उपखजिनदार सन्माननीय श्री अमोल चिविलकर, यांचा सन्मान होईल. यानंतर खजिनदार विलास घडवळे यांचा या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान होईल.
त्यानंतर उपसचिव सुमित मांडवकर, सुमित मांडवकर यांचा सन्मान होईल. त्यानंतर पुन्हा उपसचिव सन्माननीय श्री प्रशांत पाटील यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. त्यानंतर सचिव नयनेश चव्हाण यांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. त्यानंतर उपाध्यक्ष विनोदजी चोरगे माऊली, त्यानंतर अध्यक्ष सन्माननीय शरद पाटील माऊली, त्यानंतर सहकार्याध्यक्ष सन्माननीय श्री श्यामराव ढाणे, एक जर आपण पाहिलं तर एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी कार्याध्यक्ष दिलीपजी शिंदे, दरम्यान यानंतर बघा, एखादी संघटना चालवणं, एखाद्या संघटनेची निर्मिती करणं, निर्मिती झाल्यानंतर ती जपून ठेवणं खूप मोठी गोष्ट असते, एक पर्वणी असते. आज खऱ्या अर्थानं 2018 साली श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली या संस्थेची स्थापना झाली. आणि या संस्थेचे संस्थापक जर आपण म्हटलं तर खऱ्या अर्थानं ज्या दिवशी ही स्पर्धेची तारीख निश्चित झाली आहे त्या दिवसापासून त्यांची धावपळ जर पाहिली ना तर खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख कसा असावा त्याची जाणीव होते. आज खऱ्या अर्थानं जसं कोणतीही गोष्ट करत असताना संस्थापक म्हणून त्यांनी योग्य ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्या जबाबदारीमध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील मोलाचा वाटा, मोलाचं सहकार्य त्यांना लाभलं. असे आपण जर पाहिलं तर श्री वारकरी भजन मंडळ या भजन मंडळाचे संस्थापक सन्माननीय सचिन टाकळे माऊली यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. त्यांच्या परिवारासह या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी देखील आहेत, साधिका बहिणी, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्री वारकरी भजन मंडळाचे सर्व कार्यकारिणीचे युवा अध्यक्ष सदस्य सर्व मंडळी त्यांच्या हस्ते सचिन दादा यांचा शुभ सन्मान होतोय. या ठिकाणी बघा, असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो.
तसाच नक्कीच दादांच्या सोबतीला आपल्या वहिनींचा हात देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि खऱ्या अर्थानं आणि खरं आहे त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आलेत. आभाळागत माया तुझी आम्हावरती राहू दे. आणि असे संस्थापक आपल्याला भेटले तर खऱ्या अर्थानं खरोखर सचिन दादांसाठी जोरदार टाळी वाजवायला काही हरकत नाहीये. कारण मागचे 3 ते 4 महिने त्यांची या स्पर्धेकरता होणारी धडपड आम्ही अनुभवली आहे. खरोखर त्यांच्या डोळ्यात आज आसवांना पाजर फुटणं हे साहजिकच असणार आहे. कारण खूप लोक असतात जी स्वप्न पाहतात आणि काही कमी लोक असतात जी पाहिलेली स्वप्न पूर्ण करतात. आज त्यातीलच एक जर पाहिलं तर नाव आदराने घेतलं जाईल, सचिन टाकळे माऊली. खरोखर त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आज आपण पाहतोय. याची देही याचा डोळा आपण पाहतोय. त्यांना देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. मी एक मित्रांनो तुम्हाला एक नक्कीच सांगेन, या ठिकाणी मी नक्कीच एक छोटंसं तुम्हाला एक उदाहरण सांगेन, नक्कीच सांगेन की आज श्री वारकरी भजन मंडळ या भजन मंडळाचे संस्थापक जरी सचिनदादा असले, सचिनदादा हा धागा आहे आणि त्यांना सहकार्य करणारी मंडळी तुम्ही त्यातील फुलं आहात. मित्रांनो, त्या धाग्याला तेव्हाच आकार येणार आहे जेव्हा तुम्ही फुलं एकत्रित असणार आहेत. आणि मी तुम्हाला एक मनापासून विनंती करेन की एक वाक्य मी सकाळपासून एक सातत्याने सांगतोय की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कारण सचिन दादांसारखं एवढं व्यक्तिमत्व तुमच्या बाजूने असताना तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये. कारण ना ओळख ना पाळक, फक्त आणि फक्त आमचं दोघांचं बोलणं एका व्हॉट्सअपच्या माध्यमातून झालं होतं. माझा बंधू संदेश यांनी त्यांच्याजवळ संपर्क करून दिला होता. आणि इतकं व्यक्तिमत्व चांगलं आहे ना की ज्यांच्याबद्दल बोलताना शब्द कमी पडतील. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आज श्री वारकरी भजन मंडळ ह्या भजन मंडळाचे संस्थापक म्हणजे ते धागा आहेत. आणि त्या धाग्याने विणलेली, त्या धाग्यामध्ये विणली जाणारी ना फुलं आज तुम्ही सर्वजण आहात. मी तुम्हाला एक मनापासून विनंती करेन मित्रांनो, जर सचिन दादाने धागा आहे, त्या धाग्यामध्ये गुंफली गेलेली तुम्ही फुलात, मी तुम्हाला एक मनापासून विनंती करतोय की तुम्ही फुलात, ही फुलं कधी सुकणारी नाही आहेत, कधी झुकणारी ही फुलं नाही आहेत. म्हणून काही गोष्टी होत असतात, झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा नव्यानं उभं राहायचं असतं मित्रांनो. कारण आपण माणूस आहोत, माणूस हा चुका करत करतच पुढे जातो. जर एखादं जरी फूल त्यातून जर निसटलं ना तर त्या धाग्याला किती दुःख होतं, ती जागा त्या फुलाची रिकामी राहते. म्हणून फुलं आहात, फुलासारखी सुगंध देत राहा. कारण रोज बागेत उगवणारी फुलं अनेक फुलं असतात, पण ती देवाच्या चरणाशी जातात. ज्यांचं भाग्य असतं ती देवाच्या चरणाशी जातात, नाहीतर ती कुजून जातात. म्हणून आपल्या पाठीशी एवढा मोठा हात आहे, आपली माणसं आपण जपूया. असेच कार्यक्रम अनेक करत राहूया. दादाला देखील आपण शुभेच्छा देऊया. दादा भाऊक झालाय, कारण पाहिलेली स्वप्न पूर्ण करतात. खूप स्वप्न पाहतात. मी तर रोज पाहतो, प्रत्येक जण स्वप्न पाहतो. आपण लहानपणी देखील पाहिलेलं स्वप्न आहे की मला पायलट व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, मला अमकं व्हायचं आहे, मला तमकं व्हायचं आहे. पण ती स्वप्न आपण काही जण असतात ती पूर्ण करतात आणि काही असतात ती अर्धवट सोडून देतात. पण 2018 साली रोवलेलं बी इवले से रोप लाविले द्वारी, त्याचा विनू गेला गगनावरी. आज 8 वर्षांमध्ये पदार्पण करतोय आपण. आणि त्या रोपट्या बी टाकली होती, त्याचा रोपटं झालं, रोपट्याचा आता त्याचा विनू गगनावरती गेलाय. सचिनदादा अर्थात भाऊक होत आहेत. मी त्यांना विनंती करेन, आपण मोजकेच 2 शब्द, आपल्याला आलेला अनुभव आणि आपण कुटुंबाचा बाप असण्याची जबाबदारी
कशा पद्धतीनं या ठिकाणी सावरत आहे, भाऊक झालाय, शब्द निशब्द आहेत, परंतु कधी कधी अबोल भावना सुद्धा बोलक्या होतात. कधी कधी असं होतं की अबोल भावना सुद्धा बोलक्या होतात. मी सचिन दादाला विनंती करतोय, आपण 2 शब्दात नक्कीच या ठिकाणी संबोधित करायचं आहे. हॅलो. सर्वप्रथम तर मला तर माझ्याकडे शब्दच नाही आहेत की माझ्या मंडळातील एवढी सगळी माणसं मला जीवाला जीव देणारी आहेत. मी त्यांचं कधीच म्हणजे त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. आज माझ्याकडं म्हणजे काहीच नसताना त्या लोकांनी मला फक्त दादा आपण हे करायचं आहे असे मला तर शब्द नाही बोलता येत नाही. आणि आज माझ्या आईवडिलांनी समोर माझा त्यांनी एवढा मोठा सन्मान केला त्याबद्दल खरंच मी त्यांचं ऋणी आहे. मी त्यांनी कधीच त्यांना विसरणार नाही. थँक्यू. कारण स्वप्न पूर्ण झाल्याच्या नंतर जे अश्रू येतात ते दुःखाचे अश्रू नसतात, ते अश्रू असतात संघर्ष केल्यानंतर मिळणाऱ्या यशाचे अश्रू असतात. कारण पहिली स्वप्न पूर्ण करण्याची ताकद त्या अश्रूंमध्ये असते. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आपण पुन्हा एकदा आपण धावत्या सन्मानाच्या दिशेने वळूया. या ठिकाणी जर काही आपली कार्यकारिणीतील सदस्य मंडळी या ठिकाणी उपस्थित नव्हती, ते देखील या लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील, त्यांचा सन्मान आपल्या हितचिंतकांपर्यंत पोहोचवला जाईल, याची देखील दखल घेतली जाईल. यानंतर आपण धावता सन्मान घेतोय ज्यांच्या सहकार्यातून. कारण मी मगाशी म्हटलं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, परंतु घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हात कसे? मुळासकट डुबटून नव्हे तर त्याच्या ऋणात राहावे. त्यासाठीचा हा प्रयत्न, त्याच्यासाठीचा एक छोटासा सन्मान आपण करूया. या ठिकाणी मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी उत्कृष्ट शिस्तबद्ध संघासाठी आपल्याला रोख रक्कम आणि ट्रॉफी ज्यांच्या विद्यमानातून प्राप्त झाली, ते सन्माननीय अतुल भालेराव सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर उत्कृष्ट कोरस रोख रक्कम 1500 रुपये व ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली, ते रामदादा चौगुळे यांना देखील विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मी आपण सचिन दादा यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. त्यानंतर उत्कृष्ट चकवा वादक रोख रक्कम 1500 व ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली, ते सन्माननीय श्री विलास गडवले यांना देखील विनंती असेल आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांना, सन्माननीय शरद पाटील अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. त्यानंतर उत्कृष्ट डफली वादक रोख रक्कम 1500 व ट्रॉफी ज्यांच्या विद्यमानातून आपल्याला लाभली आहे, ते सुमित सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण टाळ्यांच्या गजरात मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. विनोद चोरगे मावळी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. उत्कृष्ट गायक रोख रक्कम 1500 व आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या विद्यमानातून आपल्याला संपन्न झाली, ती अर्थात निलेश जोशी मावळी यांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मी प्रशांत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर उत्तेजनार्थ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 2500 रुपये व आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या विद्यमानातून आपल्याला संपन्न झाली, ते अर्थात सन्माननीय रुपेश भोसले मावली
त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर सांघिक द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम बक्षीस जर आपण पाहिलं तर 7,000 व आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या सौजन्यातून आपल्याला प्राप्त झाली ते दिलीपजी शिंदे यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. यानंतर ज्यांच्या विद्यमानातून उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम 4,000 व आकर्षक ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे ते सन्माननीय श्री विवेकानंद पांडुरंग इंगळे तसेच सौ शोभा विवेकानंद इंगळे यांचा मुलगा गणेश इंगळे या सन्मान स्वीकारतील. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रोख रक्कम देणगी सुद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि ज्यांनी दुबईमध्ये राहून सुद्धा या मंडळावरती प्रेम केलं ते अर्थात सन्माननीय श्री शिवाजी लक्ष्मण राजवळकर यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. राम चौगुळे यांना मी विनंती करतो आपण त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर हरिभक्त पारायण भगवान महाराज पवार कीर्तनकार आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमासाठी भरघोस अशी देणगी दिली त्यांचा देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. त्यांना देखील विनंती असेल आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मी सचिन टाकळे मावळी यांना विनंती करतो आपल्या शुभास्य आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मंडप ज्यांच्या सहकार्यातून लाभला ते अर्थात सन्माननीय श्री प्रदीपदादा बोहीर मांडा टिटवाळा तसेच बालाराम गोडे यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान होईल. मी दोघांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रदीप भोईर आणि सन्माननीय श्री बालाराम गोडे यांनी दोघांनीही व्यासपीठावरती येण्याची कृपा करायची आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर आपल्याला साऊंड सिस्टीम आणि जनरेटरची व्यवस्था करून देणारे सन्माननीय ओमकार वडळमाने यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. या ठिकाणी ओमकार वडालमाने यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. यानंतर मित्रांनो
या स्पर्धेसाठी या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांच्या विद्यमानातून आपल्याला सन्मान चिन्ह 10 सन्मान चिन्ह प्राप्त झाले ते सन्माननीय श्री नथुराम वायकर माऊली यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर आजच्या दिवसाभरामध्ये आपल्याला पाण्याची व्यवस्था करणारे सन्माननीय श्री संतोषदादा नाईक यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी सचिन टाकळे माऊली यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. ज्यांच्याकडून आपल्याला देणगी स्वरूपात रोख रक्कम प्राप्त झाली ते सन्माननीय श्री रोशम आमकर माऊली यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. DJ Asif SK. त्यानंतर सन्माननीय श्री संतोष पाटील गुरुजी, त्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला 10 सन्मान चिन्ह या ठिकाणी प्राप्त झाली ते सन्माननीय श्री अमित मांडवकर यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. अमित मांडवकर यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर या सोहळ्यासाठी 10 सन्मान चिन्ह ज्यांच्याकडून प्राप्त झाली ते सन्माननीय श्री परेश पाटील माऊली यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी परेश पाटील माऊली यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर ज्यांच्याकडून 10 सन्मान चिन्ह प्राप्त झाली ते शरद पाटील माऊली या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री शरद पाटील माऊली यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. संदेश महापती यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. त्यानंतर 10 सन्मान चिन्ह आपल्याला प्राप्त करून देणारे सन्माननीय रणजित नवले यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. त्यानंतर कैलास घरत यांनी देखील आपल्याला 10 सन्मान चिन्ह दिलेत त्यांचा देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. त्यानंतर आपल्याला रोख रक्कम देणगी ज्यांच्याकडून प्राप्त झाली असे विठू माऊली सेवा समिती संस्थापक सन्माननीय श्री खंडू दाते माऊली यांचा देखील आपण सन्मान आदरपूर्वक सन्मान आपण त्यांच्या घरी पोचूया. त्यानंतर आपण या ठिकाणी ज्यांच्या विद्यमानातून आजच्या श्री वारकरी भजन मंडळ द्वितीय भव्य दिव्यासी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा त्या भजन स्पर्धेसाठी मंडळाचे सल्लागार या ठिकाणी उपस्थित आहेत. मोहनजी गोगावळे यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी यानंतरचा पुढील शुभ सन्मान या द्वितीय भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा ज्या भजन स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक ज्यांच्याकडून लाभलं ते अर्थात ज्यांच्याकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10,000 आकर्षक अशी ट्रॉफी स्पर्धेचं ठिकाण संपूर्ण स्पर्धेसाठी होणारी जेवणाची व्यवस्था जेवण करण्यासाठी लागणारी व्यवस्था
लागणारी सर्व सामुग्री, जेवढे माणसं सकाळपासून जेवढे भक्तगण या भक्तिरसात या नामाच्या गजरात दंगून गेलेत त्या सर्वांसाठी सकाळपासून आता रात्रीपर्यंत जेवणाची व्यवस्था करणारे दोन बंधू या ठिकाणी मी विनंती करतोय, रुपेश शेठ नाईक आणि सन्माननीय अनिकेत शेठ नाईक यांना विनंती करतोय आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. दोन्ही बंधूंचा सन्मान या ठिकाणी श्री वारकरी भजन मंडळ यांच्या शुभहस्ते आपण करणार आहोत. सर्व कार्यकारिणीच्या शुभहस्ते आपण सन्मान करणार आहोत. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो त्यांचं आपण स्वागत करूया. DJ Asif SK. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या माध्यमातून हा सोहळा ही स्पर्धा साता समुद्र पार गेली असे यूट्यूब लाईव्हचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. सुरेशदादा म्हात्रे यांना विनंती करतोय आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी DJ Asif हा आवाज SK. आणि या स्पर्धेला एक आगळं वेगळं असं स्वरूप ज्यांनी देण्याचं काम केलं ते अर्थात साऊंड सिस्टीम डीजे मास्टर या ठिकाणी प्रतीक सावंड यांचे सर्वेसह प्रतीकदादा या ठिकाणी उपस्थित, त्यांचा देखील या व्यासपीठावरती आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्यानंतर आजच्या या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं परीक्षण केलं. अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत निकाल कोणाच्या बाजूने कसा जाणार हा शेवटपर्यंत आपल्याला कळत नव्हता आणि अजूनही तो आमच्या तिघांमध्येच तो निकाल असणार आहे. आणि त्या निकालाची पाहणी करणारे सन्माननीय, जर त्यांचा आपण गोड आवाज ऐकलात, बघा आयुष्यामध्ये ना वय वाढत जातं, नाम वाढत नाहीये, भक्ती रस वाढत नाहीये. त्या भक्तिरसात दंगून आपण जात असतो. आपण या ठिकाणी ज्यांच्या विद्यमानातून आपल्याला यूट्यूब लाईव्ह प्राप्त झालं ते अर्थात आपण जर पाहिलं तर सौ कमलाकर नाईक आणि श्री कमलाकर नाईक आणि सौ रंजना कमलाकर नाईक यांचा हा विशेष सन्मान राहिलेला आहे. तो त्यांच्या घरापर्यंत पोहोचवला जाईल. मित्रांनो, या स्पर्धेचं आजच्या दिवसाचं परीक्षण, स्पर्धा म्हटली की त्याचं बारकाईनं निरीक्षण करण्यात येतच आणि ते होतच असतं. आणि ते आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय, ज्यांचं जर आपण अभ्यास पाहिला, त्यांचा हा जीवन प्रवास पाहिला तर 1990 साली त्यांनी पंढरपूर येथे संगीत शिक्षणाला सुरुवात केली. गुरु त्र्यंबक दत्तोपंत आणि मंगळ वेळेकर पंढरपुरात. त्यानंतर त्यांनी रघुनाथजी खंडाळकर यांच्याकडे शास्त्रीय व सुगम संगीताचा शिक्षणाला सुरुवात केली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून त्यांनी
विशारद संगीताचे शिक्षण पूर्ण केले. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या हातातून हजारो शिष्य घडवले. असे सन्माननीय श्री मोहनजी तळेकर सर यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. मी या ठिकाणी क्षमस्व सचिन हुमावणे यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. ते देखील आज सकाळच्या सत्रापासून ते या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटाना आपण पाहिलंय. DJ Asif SK. यानंतर आर्मी रिटायर भारतीय सेवा दलातून निवृत्त झाल्याच्या नंतर आता मात्र आपल्या आवडी जोपासताना आपण पाहतोय प्रवीण तावरे माऊली यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. त्यांनी आपली मायेची उपजार शाल आपल्या सचिन दादांच्या खांद्यावरती दिली आहे. त्यांनी देखील सांगितलंय चिंता करायची गरज नाही आहे. त्यानंतर तसेच मित्रांनो, मी मगाशी सांगितलं की ज्यांना आजवर आम्ही रील्सवर पाहत आलो त्यांना प्रत्यक्षात पाहण्याचं भाग्य आज आमच्या नशिबात आजचा दिवस लिहिला असावा. असे उत्कृष्ट गायक सन्माननीय श्री सदा लाडके माऊली यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. त्यानंतर आपण आपल्या परीक्षकांचा सन्मान करतोय. सन्माननीय मोहनजी तळेकर सर यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. मी विनंती करतोय रुपेश दादा नाईक आणि अनिकेत दादा नाईक यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. त्यानंतर त्यांचेच पटशिष्य आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्री कौस्तुभ तळेकर माऊली तळेकर सर यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. त्यांच्या बोटांची जादू या ठिकाणी आपण पाहिली, त्यांचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. त्यांना सन्मानित करतील सन्माननीय ओमकारजी वडाळमाने यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करताना पाहतोय. यानंतर हॅलो, रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली 8वा वर्धापन दिन आणि द्वितीय भव्य दिव्य अशी भजन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आज सानिध्यात आली. आणि खूपच म्हणजे या मंडळाचं जर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी जास्त वेळ घेत नाही, फक्त 5 मिनिटात सांगतो. या मंडळाने फक्त 2 वर्षामध्ये त्यांनी प्रथम आणि द्वितीय ह्या भजन स्पर्धा करायची म्हणजे काही साधी गोष्ट नाही. ह्या मंडळातील सगळ्या कार्यकर्त्यांची मी सांगतो तुम्हाला 2 दिवसापासून ही मंडळी झोपलेली नाही आहेत. आजही त्यांची झोप उडालेली आहे. पण हे कार्यक्रम करायचं म्हटलं त्याला बरंचसं काय बळ लागतं आणि असं बळ ह्या मंडळाने मिळवलेलं आहे. आणि खूप म्हणजे कमी वयामध्ये ह्या मंडळाने चांगली कामगिरी केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगायचं आहे आमच्या सचिन दादांचं. म्हणजे आम्ही एकाच मंडळात होतो. 2006 पासून आम्ही
एकच मंडळात होतो, आमच्याकडून शिकलोय, आम्ही त्यांच्याकडून शिकलोय. आणि खरी गोष्ट सांगायची म्हटल्यानंतर आम्ही गाडी पकडायचो ना, त्यावेळेस माझं असं म्हणजे मी गायन करतो, आता कीर्तनकार झालोय. गायन करायचं असेल तर मला असं वाटायचं की सचिन आज आहेत की नाहीत गाडीमध्ये, पहिलं बघायचो मी. जर असेल तर मला गाण्याचं एवढं उत्साह यायचं की, कारण का त्यांच्या जे चाटीचा जे आवाज आहे ना, ते एखादं जर साधा गाणारा असेल त्याला पण असं म्हणजे एक जोश येतो. असं म्हणजे सचिन दादांचं जेवढं सांगायचं तेवढं कौतुक कमी आहे. आणि खूप त्यांनी चांगलं आपल्या तिन्ही लाईनमध्ये त्यांनी बरंचसं काही पारितोषिकसुद्धा मिळवलेलं आहे. उत्कृष्ट रिदम वादक म्हणून त्यांना बरेचसे पारितोषिक मिळाले आहे. तर सर्व मंडळाचं पण एकदा धन्यवाद देतो. आणि खूप छान पद्धतीने आपण 29 29 पारितोषिक मारलेले आहेत अजूनपर्यंत. 2 वर्षात 29 पारितोषिक मारले आहेत, म्हणजे अजून पुढे त्यांचं किती आयुष्य आहे, मला वाटतं सेंचुरी पार करतील सुद्धा. आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. हां, आपण हे कार्यक्रम तर करतच असतो. ह्या कार्यक्रमाचे आज म्हणजे सकाळपासून, सकाळी 7 वाजल्यापासून मी पण इथे हजर होतो. आणि हे 7 वाजल्यापासून जी गाडी, ही रेल्वेची गाडी चालते, ती गाडी एकदा स्टार्ट झाली की ती CSTला जाते, CSTवरून कसाऱ्याला जाते, कसाऱ्यावरून परत CSTला जाते, CSTवरून परत कसाऱ्याला जाते. अशा पद्धतीने आज ह्या स्पर्धेचं ज्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहेत असे विद्यमान, खूप मस्त एकदम सुंदर सूत्रसंचालन केलेलं आहे. आणि या सूत्रसंचालनाचे माननीय श्री सिद्धेश उत्तेकर आमच्या कोकणातलेच आहेत. म्हणजे असं काहीतरी कळा आहे कोकणामध्ये, असं मला असं अभिमान वाटतं. आणि एवढं सूत्रसंचालन त्यांनी केलं की खरंच ऐकू असं वाटलं. पण आपल्याला काय वेळाच्या अभावाने त्यांना आम्ही सांगितली, सूचना दिली होती थोडंसं कमी करा, नाहीतर त्यांनी बरंचसं काय असं राडाच केला असता इथे. आणि खूप खूप धन्यवाद. आणि खूप असं सुंदर सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे. तर या मंडळाच्या वतीने त्यांचाही यथोचित सत्कार सन्मान करत आहेत. मंडळाचे अध्यक्ष, मंडळाचे सल्लागार आणि गायक आहेत, उत्कृष्ट गायक आहेत, यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करत आहेत. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. धन्यवाद. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम. हरिओम. आता शेवटचंच आहे, आता घरीच जायचं आहे. धन्यवाद. सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी रिझल्ट खोलण्याआधी मी नक्कीच काहीतरी सांगू इच्छितो, मला आलेला अनुभव. मी जास्त वेळ घेत नाही, मी तुमच्याकडे रिझल्ट माझ्या हातात आहे, म्हणजे शेवटचे आपण 5 मिनटं किंवा 5 मिनटामध्ये सगळ्यांना घरी जायचं आहे. नक्कीच त्याआधी खऱ्या अर्थानं श्री वारकरी भजन मंडळ, या भजन मंडळाचा आजचा 8वा वर्धापन दिन सोहळा. या ठिकाणी या सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं आज सूत्रसंचालक म्हणून माझी नेमणूक करण्यात आली, हे मला जवळजवळ एक 15 दिवसापूर्वी समजलं होतं. दादांसोबत कॉन्टॅक्ट होता, कारण माझं स्वतःचं होलसेलचं ट्रॉफीचं दुकान असल्यामुळे तो माझा एक बिझनेस आहे, त्याच्यामुळे दादांसोबत कॉन्टॅक्टमध्ये होतो. 14 डिसेंबर रोजी विरारमध्ये साईनाथ भजन मंडळ, या भजन मंडळाच्या स्पर्धेला मी अँकरिंग निवेदन करण्यासाठी मी त्या दिवशी माझी नियुक्ती केली होती. आजवर एक मोठेपणा म्हणून सांगत नाही आहे, तुमच्यासारखं शिकत असताना मी भजन स्पर्धेचं माझ्या आयुष्यातलं हे दुसरं निवेदन आहे. मी अजूनपर्यंत निवेदनं केली नाही आहेत. माझा मोठा भाऊ संदेश आहे, त्यालासुद्धा माहिती आहेत. क्रिकेटमधील मराठी समालोचन, आज मी व्यावसायिकमध्ये उतरलो. तुमच्या बड्डेचे अँकरिंग असेल, कोणत्याही प्रकारची तुमचे खेळ पैठणीचे, अशा प्रकारचे खेळत असताना आजवर मी क्रिकेट समालोचनमध्ये कालच्या दिवसामध्ये माझी 295 3 वर्षात 295वी स्पर्धा आपल्या कल्याणमध्ये पूर्ण केली. आणि टोटल ऑल ओव्हर अँकरिंगचे जर माझे प्रोग्राम मी स्वतः 3 वर्षात जर बघितले
तर 550हून अधिक अँकरिंगचे प्रोग्राम केले, परंतु हे दुसरं निवेदन आहे माझ्या आयुष्यातलं की जिथं मला भजन स्पर्धेचं अँकरिंग करण्यासाठी निवेदन करण्यासाठी मला आमंत्रित केलं गेलं. मी दादांना सुरुवातीला सांगितलं की दादा मी वेडावाकडा बोलू शकतो, कारण तेवढा माझा अभ्यास नाही आहे भजनाविषयी. मी भजन केलेलं आहे, परंतु निवेदन काय असतं भजनाचं हे मी फक्त यूट्यूबवर ऐकलेलं आहे. आणि इतकं नशीब माझं देखील चांगलं आज भक्तिरसामध्ये रंगून जायचं, कारण माझी जर एखाद्या वेळी एखाद्या कार्यक्रमासाठी अँकरिंगसाठी जर तारीख घ्यायची असेल तर एखाद्या मंडळाला 3 महिने वाट पाहावी लागते. माझा बंधू आहे, बंधूला माहिती आहे, 3 महिने वाट पाहावी लागते. कारण माझी जर पाहिली तर मी 14 डिसेंबरला, ज्या दिवशी मला दादानी बघितलं त्या दिवशीच मी 14 डिसेंबरला घरातून बाहेर पडलो अँकरिंगसाठी आणि मी घरी जाणार आहे 3 मे 2026 रोजी. आजपर्यंत एवढे माझे प्रोग्राम बिझी आहेत. आणि ज्या दिवशी दादानी मला कॉल केला 15 दिवसापूर्वी कॉल झाला की तुम्हाला निवेदन करायचं, आम्हाला माहीत नाही आहे काही. माझी तारीख बुकिंग नाशिक संगमनेर या तालुक्यात होती आणि दुर्दैव एवढं असं झालं, ज्या दिवशी दादानी सकाळी कॉल केला त्या दिवशी संध्याकाळी मला त्या आयोजक मंडळांचा कॉल आला की काल 7 तारीख होती, जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या आणि निवडणुकांमुळे तो 8 तारखेचा कार्यक्रम पुढे घेण्यात आला आहे. तो म्हणजे मेच्या आसपास जाऊ शकतो. म्हणजे नशीब माझं नशीब असावं की तुमच्या सानिध्यात जगण्याचं नशीब. मी दादांना संध्याकाळी सांगितलं, दादा निश्चिंत राहा, मी तुम्हाला शब्द देतो, मी येतो. मी दादांना ज्या दिवशी दादांना शब्द दिला त्याच्या दुसऱ्या दिवसाची गोष्ट सांगतो, थोडक्यात सांगतो. माझ्या सख्या मावशीचं आज लग्न कोल्हापुरात आहे. सख्या मावशीचं लग्न दादांना पण मी सांगितलं. दादानी मला अजूनपर्यंत सांगत होते की माऊली तुम्ही येत आहे ना, माऊली तुम्ही याल ना, कारण घरचा कार्यक्रम आहे. मी एखाद्याला शब्द दिला तर, कारण निवेदक म्हटल्यावरती कार्यक्रमाचा त्याच्यावरती हातभार पुरा भार असतो आणि तो शब्द मला पाळायचा होता. आजवर मी काय केलं मला नाही माहिती आहे, मी काय करतो हे मला नाही माहिती आहे, कारण मी आजपर्यंत थिएटरमध्ये प्रोग्राम केले, नाटकाचे प्रोग्राम केले. हा माझ्या आयुष्यातील दुसरा अनुभव आहे. मी तुम्हाला एकच सांगेन की करविली जैसी केलीसी कटकट वाकोडी का नीट देव जाणे. यथाशक्तीने यथाशब्दांनी मला जेवढं वाचण्यात आलं, जेवढं ऐकण्यात आलं तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु एखादा शब्द चुकून गेला असेल, एखादा शब्द वावगा गेला असेल, एखादा उपचार चुकीचा गेला असेल तर मी तुमचं छोटं लेकरू म्हणून तुम्ही मला मोठ्या मनाने माफ कराल. कारण जाता जाता माझा प्रवास कल्याण ते बदलापूर असा आहे. माझ्या घराच्या बाजूला नदी आहे. माझ्याकडून चांगलं वाटलं ते घ्या, वाईट वाटलं ते माझ्या पदरी द्या. मी उल्हास नदीमध्ये आमच्या विसर्जन करेन, चांगलं ते माझ्या हृदयात ठेवेन आणि सदैव तुमच्या ऋणात राहीन. कारण स्पर्धा होत राहतील, आपली माणसं जोडत राहू, पण आपल्या माणसाच्या ऋणात राहणं हे आपलं कर्तव्य असतं. तुम्ही मला इथे आमंत्रित केलं, मी तुमचे आभार मानणार नाही आहे. कारण मी आता 550 केल्यात, मला 1000, 2000, 3000 हा पल्ला मला गाठायचा आहे. पण हा पल्ला गाठत असताना मला आपल्याच माणसांचं आयुष्यामध्ये ते यशाचं शिखर चढत असताना कदाचित कळसूबाई मी चढतोय आणि आपल्या माणसांच्या भाराचं ओझं जर माझ्या खांद्यावरती असेल ना, ते कळस मी चढू शकत नाही, कळसूबाई शिखर चढू शकत नाही. म्हणून मी तुमच्या आभाराचे भार नाही मानणार, तुमच्या आभाराचे भार मी खांद्यावरती घेणार नाही. तुमच्या ऋणात राहीन, सदैव धन्यवाद तुमचे माडेन. कारण मी स्वतः कवी लेखक आहे. शब्दांनी झालेला वाद हा धन्यवाद हा वाद मी मिटवू शकतो, परंतु तुमच्या भाराचं ओझं घेऊन मी आयुष्यात चढू शकत नाही आहे. त्यासाठी मी तुमच्या सदैव ऋणात राहीन. आणि पुनश्च एकदा माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी तुमचा लेकरू, छोटा लेकरू म्हणून मला मोठ्या मनाने माफ करा. मला या ठिकाणी ज्यांनी संधी दिली, ज्यांच्या माध्यमातून मी इथे आलो ते अर्थात सचिन दादा, आणि ज्यांच्या ओळखीतून माझ्यापर्यंत या ट्रॉफ्यांचा व्यवसाय माझ्यापर्यंत पोहोचवला ते माझे बंधू संदेश दादा, त्यांचे देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. आज जर त्यांनी मार्ग दाखवला नसता तर आज मी इथे नसतो, आज तुम्ही मला ऐकत नसतात. आणि खरोखर मागचे 16 तास माझ्यासारख्या वेड्याला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी खरंच शतशः तुमचा ऋणी आहे. धन्यवाद. यानंतर मी
जोशी माऊली यांना विनंती करतो हे थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करतील. रामकृष्ण हरी. क्षमा असं मी फक्त दोन मिनिटाचाच वेळ घेणार आहे. आज दिवसभर माननीय सिद्धेश उतेकर समालोचक यांनी खरंच खूप चांगल्या उत्कृष्ट अशा रीत्या सर्वांचं मनोरंजन करून सर्वांची झोप उडवून हा कार्यक्रम शेवटपर्यंत आणला आहे. खरंच आज त्यांनीच हा सर्व कार्यक्रमाचा भार सांभाळला होता. समालोचकामुळेच हे सर्व जे बघणारे प्रेक्षक असतात त्यांना जो जोश निर्माण करणार असतो तो समालोचकच असतो. आणि म्हणायचा उद्देश एवढाच आहे मला की मला आतून माझं मन राहवलं नाही. सर्वांनी तारीफ केलीच ते म्हणजे आमच्या वारकरी भजन मंडळाचे संस्थापक सचिन टाकळे माऊली. खरंच देव जाणू कोणाची नजर न लागो, कारण आमच्या परिवाराचा एक कर्ता, जसं आपण परिवारामध्ये कर्ता असतो तसं आमच्या भजन मंडळामधला एक संस्थापक हा कर्ता सचिन महाराज टाकळे आहेत. मी माझा अनुभव सांगतो. माझ्यासाठी पहिल्यांदा स्पर्धा आहे आणि मला या मंडळामध्ये सहभागी झाल्यास फक्त 6 महिने झाले. मी जसं आपण रोजच्या धावपळीच्या कामामध्ये जात असतो, मला सुद्धा भजनाची आवड आहे. तर मी सहज भजनामध्ये ट्रेन पकडली होती. तर सचिन महाराजांनी मलाच नाही इतर कोणी असू द्या की आपलंसं करून घ्यायची त्यांच्यामध्ये खूप कला आहे. कोणी असू द्या त्यांना आपल्या परिवारामध्ये जोडून घ्यायची ही त्यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे आणि खरंच ती शेवटपर्यंत टिकावी. कारण त्यांच्यामध्ये कुठलीच मतभेद असा नाही आहे की कोणत्या व्यक्तीकडे दुसऱ्या नजरेने पाहायचं. आज मला त्यांनी जो मान देऊन 2 दिवसामध्ये त्यांनी मला मंडळामध्ये सामील केलं. खरंच सचिन टाकले महाराज धन्यवाद. जसा क्रिकेटमधला सचिन तेंडुलकरला देव मानला जातो तसा आम्ही श्री वारकरी भजन मंडळाकडून आम्ही त्यांना देव हेच या शब्दाने मी माझं मानून मी 2 माझे शब्द पूर्ण करतो. नक्कीच धन्यवाद. यानंतर मी सरांना विनंती करतो, कदाचित त्यांच्यावरती जर संध्याकाळ पहिलं सत्र आपण जर पाहिलं तर रंगतदार निर्माण होत होती. त्यानंतर आपण पाहिलं तर आपण शेवटाकडे येताना अजून रंगतदार निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळाली. सर थोडक्यात आपल्याला आलेला अनुभव रिझल्ट काढताना आपल्याला काय वाटलं हे आपण सांगायचं आहे. त्यानंतर आपण रिझल्ट अनाऊन्स करूया आणि या कार्यक्रमाची सांगता करूया. रामकृष्ण हरी. हॅलो. संगीत क्षेत्रामध्ये पूर्ण आयुष्य मी संगीत क्षेत्रामध्ये घातलेलं आहे आणि परीक्षक म्हणून सुद्धा जवळजवळ 90% काम करतो मी. परंतु या ठिकाणी आम्हाला निमंत्रण दिलं गेलं. 2 महिन्यापूर्वी निमंत्रण दिलं गेलं. तारीख खाली होती. इथे आल्याच्या नंतर जसं आळंदी, पंढरपूर किंबहुना पैठण, त्र्यंबकेश्वर गेल्याच्या नंतर जसं दर्शन होतं तसं या ठिकाणी वारकरी मंडळी सर्व बघितल्याच्या नंतर अतिशय मनापासून आनंद झाला. कसं आहे, माझी या जातीचे मज भेटू कोणी. आम्ही कोण कलाकार आहोत, तुम्ही कोण आहात हा विषय बाजूला राहील. परंतु एका क्षेत्राचे भेटल्याच्या नंतर जो आनंद असतो, हो, तो आनंद इतर कुठेही नसतो. म्हणून मंडळीला बघितल्याच्या नंतर आनंद झाला. आणि नंतर हे मंडळांचे जे भजन आहेत, वास्तविक रेल्वेमध्ये मला वाटतंय 35 वर्षापूर्वी सुरू केलेली परंपरा आहे. कुणी केली मला सांगता नाही येणार. ज्यांनी सुरू केलं असेल त्यांचं नाव जर माहीत असेल तर उल्लेख करू शकतो मी. परंतु चांगली गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. नामस्मरण कोणत्या ना कोणत्या रूपाने कुठेही घेतलं तरी ते त्याचं फल माणसाला भेटलंच जातं. परंतु इथे आम्ही आल्याच्या नंतर
शास्त्रीय संगीतामध्ये मार्क द्यायचे म्हटलं की सोपं पडले जातं, कारण शास्त्रीय संगीत हा मोठा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये कोण कशा पद्धतीने गातो त्याचं मार्क देण्यासाठी सोपं पडलं जातं. परंतु आपल्या इथं आल्याच्या नंतर आम्हाला असा अनुभव आला की प्रत्येकाची गायकी एकाच पद्धतीची, त्याच्यामुळे मार्क कोणाला कशा पद्धतीने द्यावं हा आम्हाला मोठा प्रश्न पडला होता. कारण सुरुवात केल्याच्या नंतर भजन दुसरं तिसऱ्या भजनापर्यंत सर्वांचे भजन काय व्हायचे, रंगून जायचे. अक्षरशः म्हणजे असं वाटायचं की आता कोणाला नंबर द्यावा. एकच मला उदाहरण सांगेल मी. पंढरपुरामध्ये जेव्हा भगवान परमात्मा काकड्यामध्ये नाचू लागले, त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेबाची जशी फजिती झाली, कशा पद्धतीने लाजले गे माये कोण वाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, अशी परिस्थिती जशी आईसाहेबाची झाली, तसं आम्हाला या मंडळामध्ये मार्क देत असताना फार विचारपूर्वक आम्हाला करावं लागलं मार्क देण्यासाठी. हो, तरीसुद्धा जाता जाता एकच सांगेल मी, ज्यांना नंबर भेटलेले आहेत थोड्याशा फरकाने ते पुढे गेलेले आहेत, ज्यांना भेटले नाही ते थोड्याशा फरकाने कमी राहिलेले आहेत. परंतु जसं सन्मान, तसंच एखाद्या वेळेस आपला जर कमी सन्मान झाला तर तो आपल्या प्रगतीचं पाऊल असतं. हा महत्त्वाचा भाग आहे की आम्हाला अमक्या स्पर्धेमध्ये मार्क भेटले नाही, आम्हाला नंबर भेटला नाही, हो, याची जाणीव ठेवून आयुष्यभर त्यांनी तसा प्रयत्न केला पाहिजे. हो, म्हणून आम्ही विचारपूर्वक यामध्ये जे योग्य आहे ते योग्य विचार करून नंबर दिलेले आहेत. हो, यदा कदाचित कोणाला असं वाटत असेल की बा आम्हाला नंबर दिला नाही, तर थोड्या काही फरकाने त्याच्यामध्ये फरक झालेला असतो. असं काही जाणून बुजून काही केलेलं नसतं. तरीसुद्धा ज्यांना नंबर दिलेला आहे किंवा ज्यांना भेटला नाही, दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा देतो आणि पुढचा परमार्थ तुमचा असंच भगवान पांडुरंग परमात्मा चालू ठेवू ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. आणि पुढचे नंबर या ठिकाणी आता डिक्लेअर केले जातील. हॅलो, एक अजून एक सन्मान चिन्ह आपला सन्मान घ्यायचा राहिलेला आहे. आपले मंडप डेकोरेटर प्रल्हाद दादा आलेले आहेत, त्यांनी प्लीज जरा स्टेजवरती यायचं आहे, त्यांचा एक सन्मान करायचा आपल्याला. हॅलो, तसेच आपल्या मंडळाचे सल्लागार गिरीश लोहार यांच्याकडनं मंडळासाठी काहीतरी देणं आहे, ते मंडळाने स्वीकार करावं त्याचा. त्यांना द्यायचं या लोक हे या देता येते घ्या ना. धन्यवाद. अरे वा वा वा. Bluetooth mode paired. हॅलो, खरंच गिरीश महाराज आपला खूप खूप धन्यवाद. आपण मंडळाला एवढं अनमोल भेट दिलेली आहे,
जे आपल्या सदैव आमच्या हातामध्ये तर राहीलच आणि अखंड आमच्या लक्षामध्ये राहणार आहे, अशी तुम्ही आमच्यासाठी गिफ्ट दिलेली आहे. धन्यवाद. हां हॅलो. आणि विशेष सत्कार आपल्याकडनं 2 राहून गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष विनोद चोरगे माऊली यांचा एक विशेष सत्कार करायचा मंडळाकडून, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. आज एवढं मोठं कार्यक्रमासाठी आज आमच्यासाठी खरं सांगतो, माझं तर समजा नाव हे घेतात ते ठीक आहे, पण खरी मेहनत मी सांगतो ह्या मागे हे विनोद चोरगे माऊली, तसेच आमचे मंडळाचे सचिव उपसचिव प्रशांत पाटील आणि तसेच मंडळाचे खजिनदार विलास घडवले, तसंच माझा भाचा अमोल चिविलकर, या लोकांनी म्हणजे विशेष मी यांचे नाव घेतो की यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. खरंच त्यांच्या मंडळाकडून खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार त्यांचे. तसेच मंडळाचे उपखजिनदार अमोल चिविलकर यांचा सत्कार पण करायचा आहे. हॅलो. आणि तसेच मंडळाचे आमचे नवनिर्वाचित सभासद, खरंच मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे भाऊ आकाश चिमण यांचाही मंडळाकडून विशेष सत्कार करण्यात येत आहे. एक वेळ अशी होती, या माणसाला कधी म्हणजे जेव्हा आपण बघा तो रविवार बोलला तर हा माणूस चादर घेऊन झोपलेला असेल, पण आज अशी वेळ आहे की दर रविवारी स्पर्धा बोलले की सकाळी 7 वाजता उठून आमच्याबरोबर येतो. खरंच म्हणजे आज मंडळ ते एवढी भजनाची त्याला गोडी लागलेली आहे. खरंच खरंच खूप खूप धन्यवाद त्याचे. चला तर मग वेळ झाली आहे ती म्हणजे निकालाची. तो निकाल जास्त दूर नाही आहे, तो निकाल माझ्या हातामध्ये आहे. आपण भजन मंडळ या ठिकाणी कोणती उपस्थित नाही आहेत, परंतु ते यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतील, ऐकत असतील, ऐकतायत, त्यांना देखील वाट पाहावी लागणार आहे. या ठिकाणी जास्त वेळ नाही घेत आहे. आपलं या स्पर्धेमध्ये तब्बल जर आपण पाहिली तर 14 बक्षिसं होती. सांघिक जर आपण पाहिली तर 6, पहिले 3 क्रमांक, त्यानंतर उत्तेजनार्थ 3 क्रमांक, त्यानंतर जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट डफली वादक, उत्कृष्ट रिदम वादक, उत्कृष्ट चकवा वादक, वेशभूषा, शिस्तबद्ध मंडळ आणि उत्कृष्ट कोरस, अशी ही बक्षिसं होती. या ठिकाणी आपण शिस्तबद्ध भजन मंडळ हे आपल्याला पाहायला मिळाले. ते श्री सिद्धिविनायक युवा भजन मंडळ टिटवाळा यांना आपण शिस्तबद्ध भजन मंडळ म्हणून आपण सन्मानित करण्यात येणार आहेत. जर या ठिकाणी त्यांचे कोण हितचिंतक या ठिकाणी असतील तर त्यांनी घ्या, तो सन्मान आपण पोहोचवला जाणार आहोत. त्यानंतर उत्कृष्ट कोरस म्हणून हे सांघिक बक्षीस जात आहे, ते म्हणजे हेरंब भजन मंडळ विरार यांचं देखील कोणी हितचिंतक उपस्थित असतील तर त्यांना हे बक्षीस पोचवायचं आहे. त्यानंतर
उत्कृष्ट टफली वादक रोख रक्कम 1500 रुपये हे वैयक्तिक पारितोषिक जात आहे. श्री साईनाथ भजन मंडळ विरार चे डफली वादक सुशील गुरव यांना हे बक्षीस देण्यात दिलं जाईल. त्यानंतर या ठिकाणी उत्कृष्ट चकवा वादक हे बक्षीस दिलं जाईल. क्षमस्वासो उत्कृष्ट रिदम वादक बक्षीस दिलं जाईल. रोख रक्कम 1500 रुपये हे जात आहे सिद्धिविनायक मंडळ डोंबिवली हेमंत मेस्त्री यांना हे बक्षीस दिलं जाईल. ते देखील त्यांचं या ठिकाणी कोणी उपस्थित असेल तर त्यांनी देखील हे बक्षीस घेऊन जायचं आहे. त्यानंतर उत्कृष्ट चकवा वादक हे बक्षीस जात आहे संत ज्ञानेश्वर भजन मंडळ डोंबिवली यांना उत्कृष्ट चकवा वादक बक्षीस जात आहे. आणि मित्रांनो त्यांचे हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय अमोल अमकर मावळी हे बक्षीस स्वीकारत आहेत. ते त्यांच्यापर्यंत बक्षीस पोहोचवलं जाईल. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गायक म्हणून नामांकन प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो मी सांगितलं मगाशी देखील सांगितलं की ज्याच्या आवाजामध्ये जादू आहे, युवा आवाज आहे, ज्या युवा आवाजानं एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्रत्येक रसिकाला वेड लावण्याचं काम केलं, तो अच्छा या स्पर्धेतील श्री वारकरी मित्रमंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली या स्पर्धेतील उत्कृष्ट गायक म्हणून ठरतोय. श्री स्वामी समर्थ भजन मंडळ कल्याण या मंडळाचा गायक सूरज कातकर यांना श्री वारकरी भजन मंडळ भव्य दिव्य अशी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा या भजन स्पर्धेचं उत्कृष्ट गायक हा पुरस्कार जातोय. तो म्हणजे मागच्या रविवारी सुद्धा याच गायकाला उत्कृष्ट गायक म्हणून पुरस्कार मिळाला सूरज कातकर यांना. आणि नक्कीच आज नालासोपाऱ्यामध्ये चालू असणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याला उत्कृष्ट गायनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करा. मित्रांनो मी सांगितलं होतं हे भवितव्य आमच्या कोकणचं भवितव्य आहे. हा कोकणचा आवाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एक रत्न म्हणून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वजण पाहतो. सूरज कातकर यांना आपण सन्मानित केलं जात आहे. रोख रक्कम 1500 रुपये आणि उत्कृष्ट असं चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्यानंतर उत्तेजनार्थ या ठिकाणी उत्तेजनार्थ आपण 3 बक्षिसं होती. त्यातील उत्तेजनाचं तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला भजन मंडळ आहे ओमकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. जर कोणी या ठिकाणी उपस्थित असतील त्यांचे सहकारी Cleared. तर त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी उत्तेजनात तृतीय रोख रक्कम 2500 रुपये आकर्षक स्वामींची मूर्ती देऊन या ठिकाणी प्रतिमा देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानंतर उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 3000 रुपये आणि विजेते आहेत छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी. या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. रोख रक्कम
3,000 रुपये देऊन त्यांना आपण गौरवतोय. तसेच उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक रोख रक्कम आपण जर पाहिली तर 4,000 रुपये हे ज्यांच्या वाट्याला जात आहे संत तुकाराम भजन मंडळ रेल्वे प्रवासी वाशी यांना हे जात आहे. जर त्यांचे प्रतिनिधी कोण उपस्थित असतील तर संत तुकाराम रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचं त्यांना बक्षीस दिलं जाईल. त्यानंतर आपण थेट येतोय सांघिक तृतीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 5,000 रुपये. या ठिकाणी बरीचशी मंडळी भजन मंडळं नाही आहेत तरी आपण दिवसभर आपण भजनं ऐकत होतो, भजनात रंगून जात होतो. जर कदाचित ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी म्हणू नका, ज्यांनी कदाचित इथे आल्यानंतर रिझल्ट बघितला असेल, कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगू नका. मी तुम्हाला एक विनंती करेन, या स्पर्धेमध्ये श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली द्वितीय भव्य दिव्य अशी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा तृतीय क्रमांकाचा मान कोणाच्या खांद्यावरती गेला असेल कोणी गेस करू शकतं का? गेस करू शकतं कोणी? सांगू शकता आपल्याला फ्री आहे. कोणाला माहिती असेल तर त्यांनी सांगू नका. मी तुम्हाला एक विनंती करेन, या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी कोणी गेस करेल का कोणत्या भजन मंडळाचं नाव? या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मान मिळवला जातोय श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली आयोजित द्वितीय भव्य दिव्य अशी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा तृतीय क्रमांकाचा मान मिळवला जातोय श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ अंबरनाथ यांना या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मान मिळवला जातोय. टाळ्या कुठेतरी कमी पडतात. या ठिकाणी जर त्या मंडळाचे कोणी सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील किंवा हितचिंतक जर कोणी असतील तर ते बक्षीस त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. रोख रक्कम 5,000 आणि आकर्षक चषक असं बक्षिसाचं स्वरूप आपण पाहतोय. दरम्यान यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 7,000 रुपये आणि विठ्ठल रुक्मिणीची भव्य दिव्य अशी मूर्ती असणार आहे. हे कोणाच्या वाट्याला जाणार, कोणत्या मंडळाच्या वाट्याला जाणार कोणी गेस करत नाहीये. मजा संपली का? सगळ्यांना कंटाळा आलाय? खरं सांगा, आपल्याकडे वेळ खूप झालाय, आपण गेस करण्यात का आपल्याकडे टाईम नाही आहे. आपण फास्टमध्ये घेऊया. द्वितीय क्रमांकाचं सांघिक बक्षीस जात आहे नवतरुण भजन मंडळ ठाणे. या ठिकाणी त्यांचे सहकारी आहेत नवतरुण भजन मंडळ ठाणे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण यापुढे आपल्या मान्यवरांच्या सगळ्यांच्या हस्ते आपण ही 2 बक्षिसं देऊया. त्यानंतर आपण कार्यक्रमाची सांगता देखील करणार आहोत.
दरम्यान त्यानंतर आता कोणाला कळू शकतं एक नंबर कोणाचा आला असेल, कोण बेस्ट असेल आजच्या दिवसातील. मला आवाज कुठून तरी येतोय. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलंय, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. प्रशांत पाटील माऊली यांचा आपण सन्मान करतोय. धन्यवाद. यानंतर आता सगळं शांत होऊ द्या. जोपर्यंत तुम्ही बोलत नाहीये तोपर्यंत आता मी बोलत नाहीये. आम्हाला घरी जाऊ शकतो, आम्ही आरामात ओला उबेर करून आम्ही घरी जाऊ शकतो. कोणी सांगू शकतं का या स्पर्धेतील वारकरी श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली या भजन स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण असेल? काय नाव आहे? ठाणे. अजून ठाणे. अजून इकडून दिवा. तिकडून आवाज जोरात येऊ द्या. ठाण्याची बरीचशी मंडळी होती, कोणतं असू शकतं? यस, या स्पर्धेतील श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे, वारकरी मानकरी ठरलेलं मंडळ आहे. सगळेजण हसतायत. आता प्रत्येकाला माहिती आहे, आता टाळी वाजवायची आहे. मी मगाशी सकाळपासून ओरडत होतो, हसलात तर 5 सेकंदानं आयुष्य वाढेल, टाळी वाजवली तर 7 सेकंदानं. बसल्या जागी 16 तासांमध्ये बघा 12 इंटू जर आपण पाहिलं तर 60 मिनिटं करा गुणाकार, किती वर्ष जगणार ते पहा. चला तर मग श्री वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली जयासाठी केला हट्टास, तो प्रत्येक क्षण आपला व्हावा, याची देही याचा डोळा. हा सोहळा तुम्ही सर्वांनी पाहिलाय, तो सोहळा सगळ्यांनी अनुभवलाय. आणि या सोहळ्याचा द्वितीय भव्य दिव्य अशी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आणि त्या भजन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेलं मंडळ आहे श्री साईनाथ भजन मंडळ ठाणे. या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जर कोण उपस्थित असतील तर हे बक्षीस स्वीकारायचं आहे. भव्य दिव्य अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी प्रदान केली जाईल आणि रोख रक्कम 10,000 रुपयाचं बक्षीस देऊन गौरवण्यात येत आहे. मित्रांनो, आजचा दिवस वारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली या भजन स्पर्धेचं एक आगळं वेगळं आयोजन आणि आयोजनातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला मंडळ आपण पाहतोय श्री साईनाथ भजन मंडळ ठाणे. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. पाहिलेली स्वप्न ही पूर्ण करण्याची ताकद त्यांच्याकडे असते, तेच इतिहास लिहित असतात आणि वेडे हे इतिहास घडवतात आणि शाणे हे इतिहास वाचत असतात. आजचा दिवस वेडा होऊन प्रत्येकानं या ठिकाणी तन मन धड अर्पण केलंय. त्यांच्यासाठी आपण सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजूया. या ठिकाणी काही दिवसापूर्वी बघितलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरलं. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहिली.
घ्या ना घ्या. या ठिकाणी कार्यक्रम आपला वारकरी भजन मंडळ ही स्पर्धा संपन्न झाली असं आपण जाहीर करूया. आपल्यातून निरोप घेऊया आणि सर्वांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.